तुम्ही म्हणत असं अशी का बसली मी असं एवढं हातरून बितरून घेऊन. तर मला खूप थंडी ताप हातपाय खूप दुखत होते माझे. म्हणून मम्मीने मला चहा आणि पाणी दिलं होतं उकळून पाणी गरम करून. तर ते पित होते आणि मग इथं पप्पा कामावरनं आले. मग मला खूप थंडी ताप वाजत होतं हातपाय दुखत होते मला बाहेरचं इन्फेक्शन झालं आहे ना. मग तसंच पप्पा आले तर पप्पा आणि मम्मी मी सगळेजण गेलो. मम्मीला पण बरं वाटत नाही ना. पप्पा तसेच कामावरनं आले तर तसेच मी गेली. मला खूप म्हणजे खूप असं बरंच वाटत नाही. मी पहिले पण आजारीच आहे. माझे पांढरे पेशी कमी झालेत ना म्हणून. मग ते मला विचारत होतेच. त्यांनी सांगितले 7 दिवस कंटिन्यू करायचं मगच बरं वाटेल. मग मी गोळ्या संपलेल्या. मग गोळ्या पण नव्हत्या म्हणून दवाखान्यात गेलो. तर ते मला विचारत होते काय होते. मग असं तसं विचारत होते. जुलाब आहे का, उलट्या होतात का, मळमळ होते का, खोकला आहे का, सर्दी आहे का. मला काहीच नाही, नुसतं ताप येतं आणि थंडी वाजून होती आणि हातपाय दुखतात. मला बाहेरचं इन्फेक्शन झाले. मग मम्मीने पण चेकअप केलं. मम्मीला पण सर्दी झाली ना तर मम्मीने चेकअप केलं. इथं मम्मीच्या गोळ्या घेतल्या आणि माझ्या पण गोळ्या घेतल्या. आम्ही निघालो आणि पप्पानी मग पपईचं पाण्याचं हे आणलेलं. मग मम्मीने त्याचं ज्यूस बनवून दिलेलं. मला खूप म्हणजे खूप कडू होतं. चला तर बाय बाय.